एक दुःखद बातमी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तब्येत बिघडल्यानं दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी हे एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। तर बेळगावमधले आपले जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सगळे रद्द करून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे देखील आता दिल्लीकडे काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत। आपल्यासोबत सोमेश कोलगे आहे। सोमेश, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अखेर त्यांचं निधन झालंय। दीपक, आता अधिकृतपणे जवळपास ही माहिती आलेली आहे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 92व्या वर्षी एम्स मध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला होता। त्यावेळी त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आलं आणि तेव्हापासून मनमोहन सिंग हे एम्स मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। संध्याकाळी साधारणपणे 8च्या दरम्यान त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत होती। ती माहिती समोर आली होती आणि त्यानंतर मग काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे जे जावई आहेत रॉबर्ट वाड्रा यांनी सगळ्यात पहिल्यांदा ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर काँग्रेसच्या बेळगाव येथील सर्व अधिवेशनातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि सगळेजण आणि सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशभरातील सर्व महत्वाच्या व्यक्ती हे सगळेजण नवी दिल्लीमध्ये, विशेषतः नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या दिशेने सगळेजण निघालेत। सोनिया गांधी, प्रियंका गांधी या स्वतः दोघेही जण आता एम्स रुग्णालयामध्ये आहेत आणि मनमोहन सिंग यांच्या जवळ आहेत अशी माहिती मिळते। एम्सच्या रुग्णालयामध्ये आता मोठ्या प्रमाणावर काही अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलवण्यात आलेल्या आहेत। फौजफाटा वाढवण्यात येतोय आणि माजी पंतप्रधान, मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आहेत। गिरीश कुबेर सर, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। एक राजकारणी, एक अर्थतज्ञ म्हणून ते आपल्याला परिचितच आहेत, पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून अर्थातच मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जातं। काय आपल्या या भावना आहेत या क्षणी? भारतीय समाजाला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एक अतिशय महत्वाची दिशा देणारा एक सात्विक नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल। 1991 पर्यंत भारतीय अर्थकारण हे अतिशय एखाद्या डबक्यात एखादी म्हैस अडकावी त्या पद्धतीने अडकलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगांनी त्याला जी एक मोठी गती दिली त्याचं सर्वात म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे। मला फक्त एक भावना करायची वाटते, हा अत्यंत कृतज्ञपणे मनमोहन सिंग यांच्याशी वागला असं आपल्याला म्हणायला हवं। ज्या मध्यम वर्गाचं भलं मनमोहन सिंग यांच्यामुळेच झालं, ज्या मध्यम वर्गाच्या घरात दुचाकी सुद्धा नव्हत्या, त्या मध्यम वर्गाच्या घरात 2-2 चारचाकी आल्या, ही जी एक प्रगतीची दिशा भारतीय समाजाला मनमोहन सिंग यांनी दिली हे ते अत्यंत कौतुकास्पद आणि ज्या समाजामध्ये अर्थकारणाचं महत्वच मुळात कळत नव्हतं त्या समाजाला एक मोठी झेप त्या समाजाची केवळ मनमोहन सिंग यांच्यामुळेच आपल्याला घेता आली। त्या मानाने हा मध्यम वर्ग किंवा ज्याचं भलं केवळ मनमोहन सिंग यांच्याच आर्थिक धोरणामुळे झालं, वर्ग त्या पद्धतीनं कृत्य राहिला मनमोहन सिंगांना असं मानता येणार नाही। एक अर्थतत्वज्ञ असं त्यांचं वर्णन करायला हवं, कारण राजकारणी सगळेच होते, राजकारणी सगळेच असतात, पण राजकारणाला अर्थतत्वज्ञानाची देशाचा विकास कसा येऊ शकतो हे मनमोहन सिंग यांच्यामुळे आपल्याला कळलं। त्यामुळे एक भारतीय समाज म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपण, मला असं वाटतं की त्यांचं कृतज्ञ राहायला हवं, कारण जी काही आपण आर्थिक प्रगती बघतोय ती केवळ आणि केवळ मनमोहन सिंग यांच्या विचारामुळे झाली आणि अर्थातच त्याचं महत्व चांगल्या माणसाला मुक्त हस्त देण्याचं श्रेय हे अर्थातच नरसिंहराव यांना आपण द्यायला हवं। चांगला माणूस असणं आणि चांगल्या माणसाला पूर्ण वाव देता येणं हे खूप दुर्मिळ असतं आपल्या तो एक मोठा योग मनमोहन सिंग यांच्यामुळे बघायला मिळाला हे अगदी आपण अभिमानाने नमूद करायला हवं। कुबेर सर, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत।
नाना, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. आपल्या देशानं काय गमावलं असं आपल्याला वाटतं? काय आपली भावना आहे या क्षणी? एक महान अर्थतज्ञ आपण हरपलेला आहोत. मला आठवतं की युपीएच्या पहिला 1 आणि 2 मध्ये ते प्रधानमंत्री 10 वर्ष या देशाचे होते. हो. आणि देशाला एक आर्थिक दिशा देण्याचं काम, देशाला आर्थिक जागतिक पातळीवर ताकद देण्याचं काम आणि एकदम साधं जीवन जगणारं हे व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय की देशाची जी आर्थिक परिस्थिती ती काळामध्ये त्यांनी जी उभी केलेली होती, जी दिशा दिली होती, त्याच्यामुळेच आपला देश पुढे जाण्याला सुरुवात झालेली होती. अशा महान व्यक्तिमत्वाचं आज निधन झालं. हे देशाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या दुःखद घटनेचं म्हणजे त्यांच्याबद्दलचं शब्द पण कमी पडतील असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. त्याचं दुःख सगळ्यांनाच झालेलं आहे. खरं तर नाना, बघायचं झालं तर राजकारणी सर्वच असतात, परंतु मनमोहन सिंग हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यातले कुठले असे पैलू आहेत जे तुम्हाला भावले होते? बघा, त्यांचं साधं राहणं, देशासाठी जगणं आणि सोनियाजींनी त्यांची निवड एकदा नाही 2दा देशाच्या प्रधानमंत्री पदासाठी करणं म्हणजे याच्यामध्ये त्यागी व्यक्तींनी देशासाठी त्याग करणारा आणि देशासाठी विचार करणारा आणि देशाला आर्थिक पुढे नेणारा असा प्रधानमंत्री सोनियाजींनी आपल्याला देशाला दिलेला होता. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जोपर्यंत ओळख म्हणजे डॉक्टर नरसिंहराव साहेबांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. हो. आणि त्यावेळेस पासून त्यांनी ज्या पद्धतीने गव्हर्नर होते ते आपल्या रिझर्व्ह बँकेचे, त्यांची कारकीर्द अनेक त्यांना अनेक सन्मान त्यांना बाद झालेले होते. असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचे मी खासदार असताना मी पाहिलं, आमची पार्लमेंटचे आर्थिक एक कमिटी असते त्याच्यात ते राहायचे. मी पण कमिटीला होतो. मी त्यांना जवळून बघायचो. ते चिंता ती राजकीय व्यवस्थेची कधी त्यांनी केली नाही होती की देश हा आर्थिक मजबूत कसा होईल, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल आणि हा देश वेगानं जागतिक पातळीवर महासत्ताक कसा बनेल ही काळजी करणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे मी त्यांना जवळून माझ्या कमिटीमध्ये पण मी त्यांना पाहत होतो. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्यापासून आम्हाला मिळाल्या. पण त्यांच्यासाठी शब्द अपुरे पडतात असं हे व्यक्तिमत्व होतं. नाना, बघायचं झालं तर मुख्य आर्थिक सल्लागार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे प्रमुख, केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी विविध पदं आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मनमोहन सिंग यांनी भूषवली. आणि इतकं सगळं भूषवून सुद्धा तसं म्हणायचं झालं तर प्रसिद्धी परांमुखच कायम ते राहिलेत. बरोबर. आणि म्हणून त्यांना न बोलणारे प्रधानमंत्री असं त्यांना काही लोक बोलायचे. पण त्यांनी कधी त्याची काळजी केली नाही. कमी बोलायचं आणि देशाबद्दलची चिंता करायची आणि देशाला प्रत्येक लोकांना न्याय कसा मिळेल असं हे व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे प्रसिद्धीपेक्षा माझा देश व्यक्तिमत्व देशाला काही तांत्रिक कारणामुळे नाना पटोले यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, परंतु नाना पटोले यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. मनमोहन सिंग यांचं काहीच वेळापूर्वी निधन झालेलं आहे आणि आपल्यासोबत मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात जे होते ते सुशील कुमार शिंदे आहेत. शिंदे साहेब, मनमोहन सिंग आज आपल्यात नाही आहेत. आपण काय गमावलं असं आपल्याला वाटतं? काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? काय आपल्या भावना आहेत? आम्ही बेळगावमध्ये इथं आहोत. आम्ही सगळे काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळेच इथं आहोत. आज आमचा हा कार्यक्रम इथं चालू होता आणि तिथेच ही न्यूज आली. ही बातमी ऐकल्यानंतर मी तर अगदी स्तब्ध झालो की काय बोलावं काय बोलू नये अशा प्रकारची स्थिती होती. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो. 2006ला मी आलो 2 जानेवारीला आणि त्याच्यानंतर मी त्यांचं मंत्रिमंडळ संपेपर्यंत 14 पर्यंत
त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, पॉवर मिनिस्टर म्हणून होतो, होम मिनिस्टर म्हणून होतो. हो. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मला लोकसभेचा नेता म्हणून अनाउन्समेंट केलेली होती. त्यामुळं मी तर त्यांना आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. तर अशा ह्या एक थोर अर्थशास्त्रज्ञ, समंजस आणि कधी जास्त बोलणारे नाही, कोणावर रागावणार नाही, काही चुकीचं जर त्यांनी केलं तर ते समजून घेऊन त्यांना हे बरोबर नाही म्हणून असं सांगणारे अशा प्रकारचा एक शांत स्वभावाचा नेता या देशातून निघून गेला, याचं माझ्यासारख्याला दुःख आहे. मी श्रद्धांजली वाहतो. सुशील कुमारजी, धन्यवाद आपण या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि आपल्यासोबत आता काँग्रेस नेते कुमार केतकर आहेत. केतकर सर, मनमोहन सिंग आज आपल्यात नाही आहेत. त्यांची कारकीर्द पत्रकार म्हणून पण आणि एक राजकीय नेता म्हणून तुम्ही जवळून अनुभवली आहे. तुम्हाला काय नेमकं त्यांच्यातलं भावलेलं आहे या क्षणी? मनमोहन सिंग हे तुमच्या डोळ्यासमोर एक राजकीय नेता, एक अर्थतज्ञ म्हणून कसे येत आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी मनमोहन सिंगांना त्यांचे गुरु मानलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं होतं की जगात त्यावेळेला म्हणजे ते अध्यक्ष असताना इतकं आर्थिक ज्ञान असलेला दुसरा कोणताही राष्ट्रप्रमुख कोणत्याही देशात नाही. आता त्यांचे अर्थतज्ञ असणं हे जगाला सगळ्यांना मान्य आहे आणि माहिती आहे. हो. परंतु अर्थतज्ञ जगात खूप आहेत. ते काही डॉक्टर मनमोहन सिंग एकटेच नाहीत. डॉक्टर मनमोहन सिंग काही नोबेल विजेते नाही आहेत, किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त किंवा त्यांच्या एवढेच विद्वान अर्थशास्त्रामधले लोक इतरही आहेत. मुद्दा तो नाहीये. इतका विद्वान अर्थतज्ञ आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून सोनिया गांधींनी नियुक्त केला. सोनिया गांधींना ज्या वेळेला सांगितलं होतं की तुम्हीच पंतप्रधान व्हा, असं पक्षाने एकमताने, पक्षानेच नव्हे तर कम्युनिस्ट पक्षाने सांगितलं होतं की सोनिया गांधींनीच पंतप्रधान व्हावं 2004 मध्ये. त्यावेळेस सोनिया गांधी असं म्हणाल्या की माझ्या तुम्ही फंदात पडू नका, मी होणार नाहीये, माझ्या आतला आवाज सांगतो की मी होता कामा नये आणि मी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देत आहे. तेव्हा सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं होतं की पंतप्रधान पदावरचा दावा सोडून, अधिकार सोडून सगळ्यांनी मान्य केल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचं नाव सुचवलं. आणि आपल्याला असं लक्षात आलं की त्यांनी 10 वर्ष आघाडी सरकार असून त्यांच्याही पक्षामध्ये पक्षाबरोबर अनेक इतर पक्ष होते आणि तरी सुद्धा त्यांनी अत्यंत स्थिर सरकार दिलं. आता त्यांची बदनामी प्रचंड प्रमाणावर केली गेली त्या कोलगेट प्रकरणात आणि स्पेक्ट्रम 2G 3G प्रकरणामध्ये. प्रत्यक्षात आता आपण पाहतोय की 2G 3G मध्ये काही निघालं नाही, कोलगेट मधलंही काही झालं नाही. 12 वर्ष मोदी सरकार आहे. पण ज्या आरोपांवरनं मनमोहन सिंगांना बदनाम करण्यात आलं किंवा मनमोहन सिंग सरकारला बदनाम करण्यात आलं, त्यातले जर कोणी आरोपी असतील तर ते बोकाट आहेत, यांनी कोणाला पकडलेलं नाहीयेत. आणि प्रत्यक्षात मनमोहन सिंगांचा नैतिक विजय तर तेव्हाच झाला ज्यावेळेला कोणीही त्याच्यात आरोपी त्यांना सापडला नाही. परंतु तोही भाग आपण सोडून देऊया. मनमोहन सिंगांच्या काळात जी धोरणं आली त्या धोरणांनी भारतामध्ये मूलभूत बदल करायला सुरुवात केली. दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक अगदी झपाट्याने कमी व्हायला लागले. आता परत ते वाढतायत. आता 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यायला लागतंय. पण तो जो राईट टू फूड ज्याच्या आधारे त्यांना ते धान्य मिळत आहे, तो राईट टू फूड पण मनमोहन सिंगांच्या काळात झाला. राईट टू इन्फॉर्मेशन पण मनमोहन सिंगांच्या काळात झाला. राईट टू एज्युकेशन पण त्यांच्या कारकिर्दीत झाला. त्याच्यानंतर अर्बन रिन्युअल मुव्हमेंटची पण त्यांनीच सुरू केली. त्याच्यानंतर मनरेगाला त्यांनी जवळजवळ दुप्पट प्रचंड प्रमाणावरती आधार देऊन शेकडो नाही, हजारो नाही, लाखो गरीब लोकांना ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचं साधन मिळालं. त्यावेळेला पेट्रोलचा भाव 59 रुपये होता. आता तो जवळजवळ 100 रुपयापर्यंत मध्ये काही गेलेला होता. त्यावेळेला डॉलर आणि रुपी आपल्या नियंत्रणाखाली होता. आता रुपी हाताबाहेर गेला. आता रुपीची किंमत जवळजवळ 90 झाली एका डॉलरला. जवळजवळ 85च्या पुढे गेले. याचा अर्थ डॉक्टर मनमोहन सिंगांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कसा देश सांभाळायला लक्षात येईल. 2008 मध्ये जागतिक पातळीवरती आर्थिक अरिष्ट आलं. इतकं आर्थिक अरिष्ट गंभीर होतं की काही देशच उद्ध्वस्त झाले. आयर्लंडची इकॉनॉमी पूर्ण नष्ट झाली. इथिओपिया देशच
जवळजवळ आर्थिकदृष्ट्या नष्ट झाला. अशा सगळ्या विकसित किंवा अविकसित देशांवरती आर्थिक अरिष्ट आलेले असताना सुद्धा भारतामध्ये मात्र 2008 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वामुळे आपली आर्थिक स्थिरता तशीच राहिली. इतकंच नव्हे तर आर्थिक प्रगती सुद्धा झाली. आर्थिक दर सुद्धा आपला चांगला वाढत गेला. असं अर्थज्ञान असल्यामुळे आणि अशा प्रकारचं राजकारण असल्यामुळे किंवा पॉलिटिकल इकॉनॉमी असल्यामुळे किंवा इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स समज नक्कीच. असल्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यामुळे आपल्या देशाची केतकर सर, एकंदरीतच 10 वर्ष पाहायचं झालं तर आर्थिक आपत्ती म्हणजे भारताच्या उभारणीची एक संधी म्हणून मनमोहन सिंग यांनी पाहिलं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली आणि त्याचीच कुठेतरी परिणिती आणि एक चांगली फळं भारताला पुढे पाहायला मिळाली. केतकर सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि यानंतर आपण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. अशोकजी, तुम्ही काँग्रेसचे नेते राहिलेला आहात, सध्या जरी भाजपमध्ये असलेला आहात तरी गेल्या अनेक वर्षांपासूनचा तुमचा मनमोहन सिंग यांच्यासोबतचा स्नेह आहे. आज मनमोहन सिंग आपल्यात नाही आहेत, काय आपली भावना आहे? अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. अशोकजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येते. गेल्या अनेक वर्षांपासूनचा स्नेह राहिलाय तुमचा मनमोहन सिंग यांच्यासोबत. आज आपली काय भावना आहेत? मनमोहन सिंग आज आपल्यात नाही आहेत. अतिशय दुःख झालेलं मनमोहन सिंग साहेबांच्या निधनाची बातमी आता आली आणि सगळ्या जुन्या आठवणी समोर आल्या. शंकरराव चव्हाण साहेब आणि त्या देवांनीही मनमोहन सिंग साहेबांनी नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळात एकत्रितपणे काम केलंय. व्यक्तिगत पातळीवर दोघांची अतिशय जवळीक स्थिती संबंध चांगले राहतात. नरसिंहरावजी, शंकरराव चव्हाण, मनमोहन सिंगजी सर्वांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे. आपली म्हणजे अतिशय निस्पृह मितभाषी एक प्रामाणिक अशा प्रकारचा देशाचा नेता राहिलेला. कुठल्याही राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात कुठलाही दाग त्यांच्यावर शिंतोडा उडालेला नाही आणि एक सच्चा प्रामाणिक अशा प्रकारचा देशाला एक चांगला पंतप्रधान देशाने जमवलेला आहे. ते राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते अनेक वेळा भेटण्याचा, अनेक राज्याचे प्रश्न घेऊन जाण्याचा प्रसंग मला आला आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आमच्या वडिलांची, आमच्या कुटुंबाची विचारपूस नेहमी करत असतात आणि फार जवळीक राहिलेली आहे. आमच्या जिल्ह्याला सुद्धा त्यांनी त्या कार्यक्रमाच्या भरीव मदत त्यांनी केली होती. नांदेडला तर अनेक वेळा ती येऊन गेले होते. मी इथे दिल्लीला ज्या ज्यावेळी जायचं त्यांना भेटल्याशिवाय यायचं नाही. त्यामुळे त्यांच्या अचानक वयामानाने त्यांचं वय भरपूर होतं, वृद्ध झाले होते. आता या शेवटच्या क्षणामुळे त्यांना आजारी होते बरेच दिवस, परंतु एवढं काय अचानक घडलं असं वाटलं नव्हतं. त्यामुळे कुटुंबाची जसे जवळचे संबंध राहिले अशा प्रकारच्या कुटुंबातील व्यक्ती कोणी गेल्यासारखी या भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आणि त्यांच्या गाण्याने देशाने एक थोर नेतृत्व, निष्कलंक नेतृत्व गमावलं असं मला. चव्हाण साहेब, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. सुप्रियाताई, खरं तर मनमोहन सिंग यांना अतिशय जवळून तुम्ही ओळखतात. त्यांना त्यांची जी कारकीर्द आहे ती देखील तुम्ही पाहिलेली आहे, जेव्हापासून तुम्ही संसदेमध्ये जात आहात तेव्हापासूनची, आणि त्याच्या अगोदरची देखील तुम्हाला माहिती आहे. आज मनमोहन सिंग आपल्यातून गेलेले आहेत. आपण काय गमावले असं आपल्याला वाटतंय? खूप मोठा कर्तृत्ववान भारताचा सुपुत्र आपण आज घालवलेला आहे. म्हणजे मला प्रचंड अस्वस्थ आणि दुःख होणारी घटना आहे. कारण का पवार सुळे आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कुटुंबाचे आमचे अतिशय जवळचे संबंध, कौटुंबिक संबंध. म्हणजे मी अनेक वेळा पवार साहेबांना आणि मनमोहन सिंग साहेबांना चिडवायची की तुम्ही दोघं आठवड्यातून 6 वेळा भेटता, रोज भेटायचे ते 10 वर्ष सलग. म्हणजे आमच्या बरोबर त्या कुटुंबाबरोबर जेवढा वेळ नाही घालवला त्यांनी तेवढा दोघं एकामेकाला भेटायचे. आणि एक अतिशय मोठ्या मनाचा दिलदार कर्तृत्ववान सुसंस्कृत नेता. आणि त्यांनी भारतात तर इकॉनॉमी मध्ये नवीन निर्णय हे तर घेतलेच, पण त्याचबरोबर इंटरनॅशनली परदेशातही जाऊन जे नातं त्यांनी अमेरिकेबरोबर असेल, अनेक मोठ्या देशांबरोबर जे बेस तयार केला, त्याच्यात म्हणजे एक्सटर्नल अफेअर्सचं जे अतिशय उत्तम काम, प्रेसिडेंट ओबामांचं आणि त्यांचं नातं, किती अशा गोष्टी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगू की त्यांनी ज्या पद्धतीने ती नाती जपली, त्याच्यामधून पॉलिसीज बदलल्या आणि भारतातली इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी क्रांती
मनमोहन सिंग साहेबांच्याच काळात झाली. सुप्रियाताई, कायमच विरोधकांकडून त्यांच्यावर अनेकदा त्यांच्या मौनाबद्दल टीका देखील केली गेली, पण त्यांनी टीकेला न जुमानता देशहिताचे संकल्प साध्य करू शकणारा एक भक्कम नेता असे म्हणून देखील ते उदयास आले. सायलेन्स हॅज ह्यूज पॉवर. म्हणजे गप्पा बसण्याची खूप मोठी ताकद असते आणि खरं जो कधी बोलतो त्याला जास्त ताकद असते. त्यामुळे त्यांना खूप मिसइंटरप्रेट झालं. पण मला नाही वाटत माझ्या मनात कधी त्यांच्याबद्दल टीकेचा तो विषय कधी मनात. एक अतिशय सुसंस्कृत नेता ज्यांच्याबरोबर काम म्हणजे खूप ज्युनियर होते मी पार्लमेंटमध्ये, पण ते पार्लमेंटला खूप यायचे, जवळपास रोजच यायचे पार्लमेंटमध्ये. त्यांची अतिशय मधुर भाषा, म्हणजे ते टीकाही करताना इतक्या गोड शब्दात करायचे. आणि ते प्राईम मिनिस्टर समोरून सुषमा स्वराजजी लीडर ऑफ ऑपोजिशन, आणि इतकं छान ते नातं होतं, त्याच्यात कधी कटुता नव्हती. म्हणजे इथून मनमोहन सिंगजी बोलायचे, मग समोरून सुषमाजी टीका करायच्या आणि अतिशय सुसंस्कृतपणे सुषमाजी बोलायच्या, अरुणजी बोलायचे. ते दोघं लीडर ऑफ ऑपोजिशन होते, हे प्राईम मिनिस्टर होते, प्रणब मुखर्जी. म्हणजे माझं भाग्य की पार्लमेंटमध्ये या एवढ्या मोठ्या नेत्यांना मला बघायची संधी मिळाली. आणि आज ना सुषमाजी आहेत, ना अरुणजी आहेत, ना प्रणब आहेत, आणि आज मनमोहन सिंगजी गेले आमच्यात. म्हणजे मला अतिशय दुःख येणारी ही बातमी. आणि मी आणि माझे आई वडील दिल्लीमध्ये दरवेळी दिल्लीला आम्ही पार्लमेंटच्या सेशनमध्ये मनमोहन सिंग साहेबांना भेटायलाच जायचो. आम्ही दर ट्रिपला जायचो. सुप्रियाताई, आपल्या भावना नक्कीच समजू शकतो, पण तुर्तास धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिली याबद्दल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कालवश झालेले आहेत आणि या सगळ्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात. आपण या प्रतिक्रिया पाहूया. It's a very tragic, hold on, please. It's a very tragic development. All of us are in mourning. He was a great prime minister who served the nation as prime minister, finance minister. He was somebody who was a visionary, who did a great deal for the country. And we are all cancelling the very elaborate programs planned here and rushing back to Delhi, most of us. So I think it will be cancelled. I mean, it's not for me to announce. The government of Karnataka will announce. But for me, I have to get back now and see the president. How do you remember him, sir? I remember him as a wonderful man, a good leader, a compassionate individual, a great visionary. Liberalization has brought the nation more stronger and stronger. Nobody can forget the great contribution of Dr. Manmohan Singh. The 10 years, his 10 years tenure has converted India into a mighty economic power in the world. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कारकीर्द कशी राहिली आपण त्यावर एक नजर टाकूया. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1952ला पंजाब विद्यापीठातून ते अर्थशास्त्रात MA झाले. 1954 साली केम्ब्रिज विद्यापीठात सेंट जॉन्स कॉलेजमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट्स पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. 1957 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाची डिफिल डिलीट PhD त्यांनी केली. 1971ला भारत सरकारसाठी कामाला सुरुवात केली. 1971-72च्या दरम्यान परराष्ट्र व्यापार खात्याचे ते आर्थिक सल्लागार होते. 1972-76 साली अर्थ खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार झाले. त्यानंतर 1976 ते 1980 रिझर्व्ह बँकेचे संचालक होते. 1980 ते 1982 नियोजन आयोगाचे सदस्य राहिले होते आणि 1982 ते 1985 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी पद भूषवलं. 1985 ते 1990 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. 1990 ते 1991 या दरम्यान पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. तर 2004 ते 2014 इथपर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग हे विराजमान होते. आणि आपल्यासोबत मनमोहन सिंग यांचे एकेकाळचे स्नेही राहिलेले प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्लजी, मनमोहन सिंग कालवश झालेले आहेत. आपल्यात आज मनमोहन सिंग नाही आहेत. काय आपल्या भावना आहेत, काय आठवणी आहेत? आज दुःखाचा क्षण आहे की डॉक्टर मनमोहन सिंग आपल्यामध्ये नाही राहिले.
ते एक म्हणजे त्यांचा नेतृत्व एवढा मोठा होता आहे आणि या देशाला आर्थिक सुधार करून त्यांनी एक नवीन दिशा दिली आणि सर्वसामान्य गोरगरिबांना या देशाच्या प्रगतीच्या प्रवाहामध्ये जोडण्याचं काम आणि देशाचा मान जगामध्ये उंचावण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं. एक विनम्र व्यक्ती होते. त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी म्हणजे ते कमजोर आहे की वाकी आहे असं अजिबात नव्हतं. मी 10 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलं होतं आणि एकही गोष्ट अशी नव्हती की जे डॉक्टर साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते आमच्याशी व्यवस्थित चर्चा करूनच त्याचा मार्ग काढायचं. अभ्यासू होते, त्यांना थोडा म्हणजे पेशन्स होता, धीर होती आणि त्यामुळे ते कन्सेन्सस बिल्ड करत होते. काही लोकांनी त्याचा अनर्थ काढला, पण मी एक नक्कीच सांगतो की एक स्ट्रॉंग लीडर होते, स्ट्रॉंग पंतप्रधान होते. देशाला जसं हवं ते इंडियो US न्यूक्लिअर डील होता त्यावेळीस देशाला दिशा ठरवणारा तो एक क्षण होता आणि त्यावेळीस त्यांनी एक मजबूत त्यांचं नेतृत्व त्यांनी प्रदान करून ते डील थ्रू केली आणि तेव्हापासून देशाचा एक जगामध्ये आणि खास करून अमेरिका आणि पश्चिमी देशामध्ये त्यांनी एक आपली वेगळी म्हणजे छाप आणि ओळख निर्माण केली, वजन आपला स्थापित केला आणि आज त्याचा फायदा आपल्याला आजही नाही पण पुढच्या पिढ्यांना पण सुद्धा त्याला मिळणार आहे. प्रफुल्लजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि व्यक्त केलेल्या भावनेबद्दल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे, काय भावना व्यक्त केल्यात, कसा शोक व्यक्त केला आपण पाहूया. भारतानं एक मोठा नेता गमावला अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानं दुःख झालं. मनमोहन सिंग हे देशातील मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलं. गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावर आपला ठसा उमटवला. पंतप्रधान या नात्यानं देशातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. दरम्यान काही वेळापूर्वी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी काय शोक व्यक्त केला होता, मनमोहन सिंग यांच्याबद्दल काय त्यांनी म्हटलं होतं आपण पाहूया. भारतीय समाजाला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एक अतिशय महत्वाची दिशा देणारा एक सात्विक नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. 1991 पर्यंत भारतीय अर्थकारण हे अतिशय एखाद्या डबक्यात एखादी म्हैस अडकावी त्या पद्धतीने अडकलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगांनी त्याला जी एक मोठी गती दिली त्याचं सर्वात म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. मला फक्त एक भावना करायची वाटते. समाज हा अत्यंत कृतज्ञपणे मनमोहन सिंग यांच्याशी वागला असं आपल्याला म्हणायला हवं. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एबीपी माझाला काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना काय भावना व्यक्त केल्यात आपण त्या पाहूया. ही बातमी ऐकल्यानंतर मी तर अगदी स्तब्ध झालो की काय बोलावं काय बोलू नये अशा प्रकारची स्थिती होती. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो. 2006ला मी आलो 2 जानेवारीला आणि त्याच्यानंतर मी त्यांचं मंत्रिमंडळ संपेपर्यंत 14 पर्यंत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. पॉवर मिनिस्टर म्हणून होतो, होम मिनिस्टर म्हणून होतो आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मला लोकसभेचा नेता म्हणून अनाउन्समेंट केलेली होती. त्यामुळं मी तर त्यांना आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. यानंतर माजी खासदार कुमार केतकर यांनी काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा
यांनी मनमोहन सिंगांना त्यांचे गुरु मानलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं होतं की जगात त्यावेळेला म्हणजे ते अध्यक्ष असताना इतकं आर्थिक ज्ञान असलेला दुसरा कोणताही राष्ट्रप्रमुख कोणत्याही देशात नाही. आता त्यांचे अर्थतज्ञ असणं हे जगाला सगळ्यांना मान्य आहे आणि माहिती आहे. हो, परंतु अर्थतज्ञ जगात खूप आहेत. ते काही डॉक्टर मनमोहन सिंग एकटेच नाहीत. डॉक्टर मनमोहन सिंग काही नोबेल विजेते नाही आहेत किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त किंवा त्यांच्या एवढेच विद्वान अर्थशास्त्रामधले लोक इतरही आहेत. मुद्दा तो नाहीये. इतका विद्वान अर्थतज्ञ आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून सोनिया गांधींनी नियुक्त केला. यानंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काय म्हटलेलं आहे, काय भावना व्यक्त केल्यात ते आपण ऐकूया. अतिशय दुःख झालेलं आहे. मनमोहन सिंग साहेबांच्या निधनाची बातमी आत्ताच आली आणि सगळ्या जुन्या आठवणी समोर आल्या. शंकरराव चव्हाण साहेब आणि त्या देवांनी मनमोहन सिंग साहेबांनी नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केलंय. व्यक्तिगत पातळीवर दोघांची अतिशय जवळीक होती, संबंध चांगलेच राहतात. नरसिंहरावजी, शंकरराव चव्हाण, मनमोहन सिंगजी सर्वांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे. आपली म्हणजे अतिशय निस्पृह मितभाषी एक प्रामाणिक अशा प्रकारचा देशाचा नेता राहिलेला. कुठल्याही राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात कुठलाही डाग त्यांच्यावर शिंतोडा उडालेला नाही आणि एक सच्चा प्रामाणिक अशा प्रकारचा देशाला एक चांगला पंतप्रधान देशाने जमवलेला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. खूप मोठा कर्तृत्ववान भारताचा सुपुत्र आपण आज घालवलेला आहे. म्हणजे मला प्रचंड अस्वस्थ आणि दुःख होणारी घटना आहे. कारण का पवार सुळे आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कुटुंबाचे आमचे अतिशय जवळचे संबंध, कौटुंबिक संबंध. म्हणजे मी अनेक वेळा पवार साहेबांना आणि मनमोहन सिंग साहेबांना चिडवायची की तुम्ही दोघं आठवड्यातून 6 वेळा भेटता, रोज भेटायचे ते 10 वर्ष सलग. म्हणजे आमच्या बरोबर त्या कुटुंबाबरोबर जेवढा वेळ नाही घालवला त्यांनी तेवढा दोघं एकामेकाला भेटायचे. आणि एक अतिशय मोठ्या मनाचा दिलदार कर्तृत्ववान सुसंस्कृत नेता. आणि त्यांनी भारतात तर इकॉनॉमी मध्ये नवीन निर्णय हे तर घेतलेच, पण त्याचबरोबर इंटरनॅशनली परदेशातही जाऊन जे नातं त्यांनी अमेरिकेबरोबर असेल अनेक मोठ्या देशांबरोबर जे बेस तयार केला त्याच्यात म्हणजे एक्सटर्नल अफेअर्सचं जे अतिशय उत्तम काम, प्रेसिडेंट ओबामांचं आणि त्यांचं नातं, किती अशा गोष्टी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगू की त्यांनी ज्या पद्धतीने ती नाती जपली, त्याच्यामधून पॉलिसीज बदलल्या आणि भारतातली इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी क्रांती मनमोहन सिंग साहेबांच्याच काळात झाली. मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये कशा सुधारणा केल्या, कसा पदभार देखील स्वीकारला आपण जाणून घेऊया. 1991 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून ते काम पाहू लागले. अर्थ मंत्रालयात सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार ते राहिले. 1991 ते 1996 ते देशाचे अर्थमंत्री होते. अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल केले. मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली. अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. परकीय चलनाची गरज भागवण्यासाठी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय बाजारपेठेच्या विस्तारीकरणाला बळ दिलं. उद्योग धोरणातही अनेक बदल केले. होती को उनसे सीखे. मैंने उनसे जैसा ईमानदार व्यक्ति नहीं देखा. छोटी छोटी चीज पे भी वो जो है बहुत सावधानी बरतते. मतलब यहां तक कि सरकारी खर्चे को भी नहीं करने देते थे कि ज्यादा हो. एक बार उनके घर में वरांडे में पानी आ रहा था पीएम हाउस में, तो सीपीडब्ल्यूडी के इंजीनियर जो है वो कैनोपी लगा रहा था छतरी ताकि पानी अंदर न जाए. वो आ गए, उन्होंने देखा ये क्या कर रहे हो. उनका सब ये पानी अंदर आता है इसलिए लगाने. कितने खर्च आएगा? 30,000 रुपए. बिल्कुल मत लगाओ. उन्होंने काम रुकवा दिया. तो इस तरह सरकारी पैसे को ही बचाते थे. बहुत ही जो है सादगी से रहते थे. कभी किसी की आलोचना नहीं करना, कभी किसी की बुराई नहीं करना. और उन्होंने कहा भी था कि इतिहास हमको याद करेगा.
बहुत लोग बहुत बहुत बातें करते हैं, लेकिन इतिहास हमको याद करेगा कि जो है किस तरह हमने क्या काम किया, इसका योगदान लोग बाद में याद करेंगे। सचमुच डॉक्टर मनमोहन सिंह के योगदान को हम भुला नहीं सकते, और मुझे रह रह की याद उनकी आती है, कैसे उनके साथ बैठ के क्या क्या बातें होती थी। एक बार उन्होंने मुझे कहा कि मेरा बड़ा मन है कि मैं अपने गांव में होके आऊं, लेकिन वो गांव पाकिस्तान में है, झेलम जिले में। तो मैंने कहा वहां क्या देखना चाहते हैं आप, आपका घर है वहां पे? कहने नहीं घर तो नहीं, लेकिन उस स्कूल में जाना चाहते हैं जहां हम क्लास 4 तक पढ़े थे। तो ये उनके मन में वो इच्छा हमेशा रह गई, वो नहीं पूरी हो पाई। लेकिन मैं बताता हूँ हर एक को अपना बचपन में उन्होंने बहुत संघर्ष किया। उनकी माँ बहुत ही कम उम्र में, जब वो थे बिल्कुल उन्हें होश भी नहीं था, बहुत छोटे थे, तभी उनकी माँ का निधन हो गया था। तो उनके दादा दादी ने उनका पालन किया था, और पिताजी उनके तो वहां पेशावर में काम करते थे। तो उन्होंने बचपन में बहुत संघर्ष किया। आणि आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत। प्रणितीताई, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे, काय आपल्या भावना आहेत, काय आपल्या आठवणी राहिलेल्या आहेत मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या? हॅलो प्रणितीताई, माझा आवाज पोहोचते तुमच्यापर्यंत? हो पोचतोय. मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे, काय आपल्या भावना आहेत? आणि वडिलांपासूनच तुम्ही त्यांना पाहत आलेला आहात, त्यामुळे काय तुमच्या आठवणी राहिल्यात मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या? अतिशय दुःखद अशी बातमी. आत्ताच आम्ही सगळे CWC मीटिंग मध्ये होतो आणि तिथे महात्मा गांधीजींचे 100 वर्ष AICC प्रेसिडेंट म्हणून त्याचा आम्ही ते साजरे करत होतो. मनमोहन सिंग साहेबांचा अनेकदा उल्लेख केला. कोणाला माहिती होतं की काही क्षणातच आम्हाला त्यांना परत श्रद्धांजली व्हावी लागेल. विश्वास बसत नाहीये की ते नाही आहेत. एक प्रधानमंत्रीच नाही, उत्कृष्ट प्रधानमंत्रीच नाही, पण एक जगात एक उत्कृष्ट असे अर्थतज्ञ म्हणून ते त्यांचं नाव होतं. भारताला अतिशय स्थिर इकॉनॉमी, जगभरात रिसेशन होतं, तरी मनमोहन सिंग साहेबांच्या पॉलिसीमुळे भारत स्थिर राहिला त्यावेळेस. आणि अक्रॉस पार्टी लाईन्स त्यांना त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट, शांततेत क्रांती कशी घडवायची हे त्यांना माहिती होतं. आणि आज काँग्रेसचं एक कुटुंबाचं ज्येष्ठ सदस्य म्हणूनच नाही, पण हा देशाचा नेता, एक देशाचा एक क्रांतिकारी नेतृत्व म्हणून त्यांच्या विचारातून त्यांनी क्रांती घडवली आणि अभ्यासातून आज पूर्ण देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. आणि अतिशय दुःखाने आम्हाला हे आज हे सगळं करावं लागतं. त्यांना त्यांच्या कुटुंबात आम्ही सगळे कुटुंबासोबत आम्ही आहोत. आणि आत्ताच इथून बेळगाववरून खरगे साहेब, राहुलजी सगळे रवाना झालेत आणि उद्या सगळे मेन म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते हे बेळगाववरून दिल्लीला रवाना होणार आहेत. प्रणितीताई, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि व्यक्त केलेल्या भावनेबद्दल. प्रणिती शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे. आणि सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात खरं तर कोट्यवधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी अशी ही बातमी आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी पंतप्रधान यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये रात्री 8च्या दरम्यान दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयामध्ये दिग्गज डॉक्टरांच्या टीमनं त्यांच्यावर उपचार केले. मनमोहन सिंग यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली होती. डॉक्टरांनी लगेचच मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील समोर आलं. आणि यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेल्या होत्या. आणि त्यानंतर काही वेळातच मनमोहन सिंग यांच्या निधनाची ही दुर्दैवी बातमी समोर आली. मनमोहन सिंग यांचा जन्म हा 26 सप्टेंबर 1932ला गाह या गावी झालेला होता. ते देशाचे 14वे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांसारख्या नामांकित विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतलंय. 1991ला वाणिज्य मंत्रालयामध्ये त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिलं. अर्थ मंत्रालयामध्ये सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी ते पद भूषवलेलं होतं.
1991 ते 1996 ते देशाचे अर्थमंत्री होते. अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल केले. मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. परकीय चलनाची गरज भागवण्यासाठी सोनं गहाण ठेवण्याचाही निर्णय घेतला. भारतीय बाजारपेठेच्या विस्तारीकरणाला एक बळ दिलं. उद्योग धोरणातही त्यांनी अनेक बदल केले. तेव्हा अतिशय कोट्यवधी देशांच्या मनाला चटका देणारी अशी ही बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज नेते माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचं काही वेळापूर्वी निधन झाले. मनमोहन सिंग यांनी 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास होता. फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर ही दुर्दैवी बातमी समोर आली आहे. तेव्हा सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी ही बातमी समोर आलेली आहे. मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. मनमोहन यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्यांच्याकडून मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.